पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका आलाय मिड ऑनला. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवतील तोपर्यंत कोणतेही धाव नाही. निर्धाव चेंडूने या सामन्याला सुरुवात होते. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलला आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला असला फलंदाज लाखायाला रोखून ठेवलंय या बॉलला. परंतु पॉवर प्लेचे षटक यावेळेस वेगाने चेंडू टाकला होता. ऑफ टिकच्या बाहेर डिलिव्हर केलं होतं चेंडूला. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आकाश गुप्ता या गोलंदाजाकडून. पहिले 2 चेंडू पाहिले तर पहिले दोनही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. हेच दोन्ही मॅचमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला अशा अपेक्षेने बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत. यावेळेस फटका आलाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप लांबवरून जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न, परंतु चेंडू अखेरच्या क्षणी सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. फलंदाज लाखा यांच्या बॅटवर आला या मॅच मधील या इनिंग मधील पहिला चौकार. चौकार. यानंतर टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगला चेंडू आकाश गुप्ता यांचा. हेच आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर आला चौकार आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आकाश गुप्ता यांनी आतापर्यंत खूप चांगले गोलंदाजी. मिड ऑनला क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल तोपर्यंत कोणतेही धाव नाही. निर्धाव चेंडू. यावेळी बॅटची कट. चेंडू जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच लाखा इथे आउट होत आहेत. ऑक्सिजन मास्टर या टीमचा सलामीवीर पास झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फक्त 4 धावा. जबरदस्त षटक टाकलं गेलंय. गोलंदाज आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून तो बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय फलंदाजीसाठी. 3ऱ्या क्रमांकावर बॅटर आहे बाबू. तर गोलंदाजीसाठी महेश हा गोलंदाज सज्ज होतोय. बाबू यांना पाहतोय आपण. नो स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंग एंडला सिद्धू. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय महेश. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी महेश यांची निवड केली गेली. मॅच मध्ये पॉवर प्ले षटक अतिशय सुंदररित्या हाताळलं होतं. फक्त 4 धावा खर्च केले गेले आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून. पण पाहतोय इस्माद युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 चा हा महारथ संग्राम. पहिला बॉल ऑफ टिकच्या बराचसा बाहेर होता. पंच वाईड बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी समोरच्या दिशेने फटका आलाय. चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय. क्षेत्ररक्षक सेलच्या खाली जबरदस्त एफर्ट्स पाहायला भेटत आहेत. चांगले प्रयत्न पाहायला भेटत आहेत. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 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 असं वाटलं होतं, परंतु अखेरच्या क्षणी चेंडूला अडवलंय. यानंतर जो सामना होतोय जोगेश्वरी बॉयज क्रिकेट संघ बनाम आय किंग्स युनायटेड. जोगेश्वरी बॉयजने टीम टॉस जिंकते आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारते. एकच धाव आले यादीच्या चेंडूवर. ओव्हर पिच प्रकारचा चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नीट सावू शकला नाही. खेळपट्टीने चेंडू स्थिरावतोय. जोपर्यंत चेंडू उचलला जाईल तोपर्यंत कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. महेश यांच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. राईट आर्म
राऊंड विकेट प्रकारचा मारा इथे गोलंदाज महेश यांचा. यावेळेस उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे, पाहूया किती धावा मिळतील. आत्ता मात्र खूप सुंदर अप्रतिम झेल टिपलाय, खूप चांगला झेल जज केला आणि त्यानंतर झेलला टिपला देखील. चांगलं क्षेत्ररक्षण आकाश गुप्ता या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आउट झालाय फलंदाज बाबू. नवीन फलंदाज दिलू याच्यात दाखल होत आहेत बॅटिंग साठी. स्ट्रायकिंग एंडला दिलू पाहायला भेटेल. आकाश गुप्ता यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बाद झाला फलंदाज बाबू, त्यानंतर दिलू मैदानाच्यात दाखल होत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धू. तर गोलंदाज आतापर्यंत महेश चांगली कामगिरी करतात, 3 चेंडू टाकतात. 3 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केले गेले 2 एक गडी बाद केलाय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळले. 3 चेंडू टाकले, 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्याने एक गडी देखील बाद केलाय. तोपर्यंत त्याचा स्पेल चांगला झालाय, परंतु उर्वरित चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये फटका कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येईल वेगाने अडवेल चेंडू, तोपर्यंत फक्त एकच धाव, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. इकडे धावेने स्ट्राईक बदलते. आता स्ट्रायकिंग एंडला असेल सिद्धूच्या बॅटमधून मोठे फटके अपेक्षित असेल, कारण कमी धावसंख्या आले. पहिल्या षटकामध्ये देखील आपण कमी धावा पाहिल्या, याही षटकामध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत आल्यात. एकूण 7 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. दोन्ही समांतर आपण पाहतोय. पंच अवांतर धाव इथे घोषित करतात. एक या धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 8. एक धाव ही महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. आणि संपूर्ण स्पर्धा पाहतोय इस्माईल युसुफ क्रिकेट लीग, इस्माईल युसुफ क्रिकेट क्लबच्या माध्यमातून, तसेच दिनेश 11, तसेच को टायटल स्पॉन्सर पंकज यादव सर यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. तसेच अनेक सदांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप. यावेळेस ओव्हर पिच होता, फटका आलाय लॉंग ऑन सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी सिद्धू यांच्या बॅटमधून आलाय षटकार. दिलू यांच्या बॅटमधून फटका येतोय. सिद्धू आणि दिलू हीच दोघांची शरीरयष्टी सारखीच पाहायला भेटते. दिलू यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहिला. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या 15 या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त आलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या 15, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पीटर सर यांच्याकडून पारितोषिक आहे, परंतु सूचनेकडे लक्ष द्या, फक्त प्रेक्षकांसाठी, खेळाडूसाठी नाहीये. ओके, इम्पॅक्ट प्लेयरचा इशारा येतोय. खेळाडूंसाठी पारितोषिक असणार नाही, फक्त प्रेक्षक. जर एका हाताने कॅच टिपतायत तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल पीटर सर यांच्याकडून. फक्त प्रेक्षक, खेळाडू अथवा व्हॉलेंटियर्स यामध्ये असणार नाहीत, याची नोंद घ्या. धावसंख्या 15, 2 षटकांच्या सवतीनंतर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुलेमान हा गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक टाकण्यासाठी तिसरा सज्ज झालाय. गोलंदाजच्या मार्कडे पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या फक्त 15 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सुलेमान सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज सिद्धू. 9 सेकंडला दिलू. पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा आल्यात, परंतु त्यानंतरची 2 षटकं जर जास्त धावांचे आले तर निश्चितच हा सामना आपल्याला रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण पहिले याचे 2 सामने आपण पाहिले तर हाय स्कोरिंग मॅचेस झाल्यात. एका मॅचमध्ये 61 धावांचा पाठला फक्त 3 षटकांमध्ये झाला, त्यानंतर 87 धावा देखील कुठल्या गेल्यात. यावेळेस चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय, अगदी उंच हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक आकाश गुप्ता आणि झेल हे समीकरण नेहमीच जुळलंय. जबरदस्त झेल टिपलाय, खूप चांगला झेल जज केला, त्यानंतर टिपला देखील आकाश गुप्ता यांनी. विकेट सोबत फलंदाज सिद्धू बॅक टू द पॅव्हिलियन.
ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा आपण या झेल पाहतोय. आणि आता मात्र फलंदाजीसाठी कमिटीचे सर्वात सिनियर प्लेयर अजित सावंत सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाजीसाठी, ज्यांची बॅटिंग निश्चित आपण अनेक वेळा पाहिले. तसेच रिव्हर्स शॉट चौकार मारला पीटर सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजित सरांना हे पारितोषिक आहे, फक्त अजित सरांसाठी हे पारितोषिक. रिव्हर्स चौकार मारला तर पीटर सर. जोगेश्वरी बॉयज या क्रिकेट टीमचे 50+ चे कॅप्टन आहेत अजित सर. आता मात्र मैदानामध्ये त्यांचा खेळ आपण पाहणार आहोत. उमेदीच्या काळामध्ये देखील क्रिकेट गाजवल्याने याही वयात अगदी नवोदित युवा खेळाडूंबरोबर खूप चांगलं क्रिकेट ते खेळतायत. अजित सावंत सर आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करत असताना समोरच्या दिशेने चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आकाश चेंडू अडवेल करेल परताव, तोपर्यंत सिंगल धाव इथे कंप्लीट केले गेले. एक धावेने आपलं स्वतःचं अकाउंट इथे या मॅच मध्ये ओपन केलंय अजित सावंत सरांनी. स्ट्राईक रोटेट आणि स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल दिलू, त्यांच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळालाय. 9 स्ट्राईक एंडला पाहतोय जोगेश्वरी बॉयज हा क्रिकेट संघ. 50+ मॅचेस ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी अजित सावंत सर कॅप्टन असतात आणि या टीमचे कॅप्टन म्हणून खेळत असताना निश्चित अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. एक धावाने स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता असतील अजित सावंत सर. नक्कीच अजित सावंत सरांसाठी पारितोषिक आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका मारला चौकार अथवा षटकार तर पीटर सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. मिडॉलला फटका येतोय, टीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केले गेले. हीच मोठ्या फटक्यांचा प्रयत्न निश्चित होत आहेत, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच चांगली होते. अचूक टप्प्यावरची एक भेदक गोलंदाजीचा मारा इथे केला जातोय सुलेमान यांच्याकडून. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा. तसेच अजित सावंत सरांसाठी अजून एक पारितोषिक आहे, तर 2 धावा धावून काढल्या तर पीटर सर यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय. क्षेत्ररक्षक आहे अगदी सीमारेषेच्या थोडस आतमध्ये. झेल टिपलाय आणि विकेटचं पतन. फलंदाज दिलू बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. दिलू येते होत आहेत पाद. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रेत. डावकऱ्याचा बॅटर आहे प्रेत. 9 स्ट्राईक केलेला आहेत अजित सावंत सर. नक्कीच आपण जर का पाहिलं तर धावसंख्या थोडीशी कमी पाहायला भेटते. 18 धावा 4 गड्यांच्या मोबाईल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. बहुधा 5 बॉलचा खेळ मागे पडलाय. एका चेंडूचा खेळ शेष. तिसरं षटक चालू आहे. सुलेमान यांनी जबरदस्त गोलंदाजी नजरांना पेश केलाय. 2 धक्के दिले आहेत, फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. एकंदरीत विचार केला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 7व्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने केला जातोय. एक धाव लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एकेरी धावाने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 19 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. तो सामना सुरू करा. यानंतर एक सामना बाकी आहे. 3 षटकांनंतर 19 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 19. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 धक्के दिले आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बॅटिंग करणाऱ्या संघाला चेतन गोलंदाजी मार्कडे सज्ज होतात. डावकऱ्याचे गोलंदाज आहे शेवटच्या षटकासाठी चेतन यांची निवड केली गेली. या मॅच मध्ये डावकऱ्याचा बॅटर आहे समोर प्रीत. 9 सेकंडला आहेत अजित सावंत सर. मॅच मध्ये नक्कीच शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये कमी धावा आल्यात, परंतु शेवटचं षटक हे खूप महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. एकामध्ये धावा कमी देण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, परंतु दुसऱ्यामध्ये धावा काढण्याचा
जे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या ऑक्सिजन मास्टर या क्रिकेट टीमचा, एका बाजूने आपण पाहतोय IY किंग्स युनायटेड हा क्रिकेट संघ जो फिल्डिंग करतोय, आणि बॅटिंग करणारा संघ ऑक्सिजन मास्टर हा क्रिकेट संघ पाहायला भेटतोय. इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1 चा तरा, सॉरी ईदगा टायगर्स हा क्रिकेट संघ करतोय फिल्डिंग. ऑक्सिजन मास्टर हा क्रिकेट संघ बॅटिंग करतोय. साडा बॅटने खेळलाय, प्रीत यांच्या बॅट मधून चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय आणि पुन्हा एकदा रोहन झेलच्या खाली येत आहे, टिपताय झेल विकेट सोबत. फलंदाज प्रीत देखील बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, 5वा धक्का. फलंदाज प्रीत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आकाश मैदानात दाखल होते. आकाशकडून मोठ्या फटक्यांच्या आशा अपेक्षा असणार आहे. आकाशला आकाशामधून फटके मारावे लागतील या शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या बॉलला इथे विकेट आले. खूप चांगले क्षेत्ररक्षण रोहन यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळालं. 2 झेल आतापर्यंत त्यांनी टिपलेत. आकाश यांनी देखील खूप चांगले क्षेत्ररक्षण केले. आपण वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहतोय रोहन यांना, तसेच लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय आकाश गुप्ता यांना. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी कमाल केले या मॅच मध्ये. तर डावकऱ्याचा बॅटर सज्ज आलाय स्ट्रायकिंग एंडला. आकाश, चांगला फटका, फुलटॉस चेंडू अलॉंग विथ द कार्पेट चेंडू येतोय. टिप लॉंग ऑफ मध्ये एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी 9 स्ट्राइक एंड वरून झपाट्याने पावलं वळले होते, परंतु स्ट्रायकिंग एंड वरून नकार आलाय. आता होता स्ट्राइक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असतील अजित सावंत सर. एक धाव मिळाले. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते डबल कव्हर. 20 धावा आपण पाहतोय या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. 50+ एकमेव फलंदाज आहेत अजित सावंत बॅटिंग करतायत. चांगला फटका आलाय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव ते कंप्लीट केली आहे. 21 धावा 21 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 5 धक्के दिलेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका पाहतोय आपण अजित सावंत सरांचा. त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाले. डावकऱ्याचा बॅटर आकाश आहे स्ट्रायकिंग एंडला. आकाश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शेष, त्यामध्ये मोठे फटके, 1 ते 2 मोठे फटके आले. 30 ते 35 धावा झाल्या तर देखील फाईट होऊ शकते. फटका चांगला आहे आकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा रोहन यांना आपण पाहतोय. आतापर्यंतचा या मॅच मधील 3रा झेल टिपलाय रोहन यांनी. आउट झालाय बॅटर आकाश. आउट. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय बॅटिंगसाठी. तर थोडंसं फास्टचा बॅट्समन बॅटर विनंती आहे थोडंसं फास्ट मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 21 ही धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. शेवटचे 2 बॉल बाकी आणि फलंदाज राहुल यांची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळतायत बॅटिंगसाठी. पण लो स्कोरिंग मॅचेस पाहतोय या सामना दरम्यान. की आपण पाहिलं तर तब्बल 87 धावा देखील या स्पर्धेमध्ये कुठल्या गेल्या 4 षटकांमध्ये. 14 बॉलमध्ये 51 धावांचे खेळ देखील साकारले गेले. रोहित यादव यांच्या माध्यमातून सौरभ शुक्ला यांनी 6 गडी बाद केले एकाच मॅच मध्ये. विक्रम राहिलेत आजच्या दिवसातील. अजित सावंत सर देखील की चांगली बॅटिंग करतायत 9 स्ट्राइक एंडला. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला स्थिरावतोय. बाईकचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रा धाव आमच्या स्कोर कार्डवर नोंदवली जाते. एकेरी धावेने स्ट्राइक रोटेट स्ट्रायकिंग एंडला असतील अजित सावंत सर. स्कोर कार्डवर धावसंख्या आहे 22. 6 गड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकातील 5 बॉलचा खेळ पडलाय मागे. एका चेंडूचा खेळ आहे बाकी. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला असतील अजित सावंत सर. 50+ ते 50 वर्षापेक्षा जास्त वय. जोगेश्वरी बॉयज या क्रिकेट संघाचं नेतृत्व करतात. लेग स्टिकच्या बाहेर होता चेंडू. पंच दोन्ही समांतर करतायत. अवांतर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. वाईड बॉल.
एक एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतो आणि अजून एक चेंडू टाकावं लागेल आता गोलंदाज चेतन यांना. 23 धावा या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक चालू आहे. चौथ्या षटकातील 5 बॉलचा खेळ मागे पडला. एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. चांगला फटका आलाय. अजित सावंत सर यांच्या बॅट मधून चेंडू वन बाउंस सीमा रेखा पलीकडे 4 धावांसाठी जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. अजित सावंत सर चेंडूला पाठवतायत चौकार आणि पीटर सर यांच्याकडून या फटक्यासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक येते. चौकार शेवटच्या बॉलला चौकार घेतलाय. 4 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. 4 षटकानंतर धावसंख्या 27 धावांनी 28 धावांचं लक्ष ईदगाह टायगर्स या टीम समोर ठेवलं गेलंय. 28 धावा प्रति षटकामागे 7. 24 बॉल 28. थोडस फास्ट था विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण अजून यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. जॉली बॉयज क्रिकेट संघ आपण कुठेही जायचं नाही. आपली एक मॅच बाकी आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ जॉली बॉयज क्रिकेट संघ समवेत आजच खेळेल, याची देखील नोंद घ्या. चला बॅटर थोडस फास्ट मैदानामध्ये जा, कारण यानंतर मॅचेस बाकी आहेत. 28 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ईदगाह टायगर्स या क्रिकेट टीम समोर 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी चोरी मैदानाच्या आतमध्ये आसिफ आणि त्यांच्या समेत आकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आसिफ यांच्यासाठी पारितोषिक आलंय. अजिंक्य इलेव्हन या क्रिकेट टीम कडून सलगच्या 2 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. चला फिल्डिंग थोडेसे फास्ट लावा. 28 धावांनी 28 धावांचा सामना देखील इथे रोमांचक होऊ शकतो. गोलंदाजांना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल, नियोजनबद्ध गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. कारण क्रिकेटचं मैदान, या मैदानावर कोणतीही धावसंख्या ही मोठी नसते, अगर ती छोटी नसते. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस देखील खूप चांगल्या रंगतात, रोमांचक स्थितीमध्ये पोहोचतात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. चला फास्ट थोडस मॅच खेळायचंय. थोडस फास्ट खेळा. सामना सुरू करा. आसिफ आहे स्ट्रायकिंग एंडला. नो स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय आकाश गुप्ता. आसिफ यांच्यासाठी पारितोषिक आहे. अजिंक्य इलेव्हन या क्रिकेट टीम कडून सलगच्या 2 षटकासाठी 1000 रुपये. 28 धावांचा पाठलाग, 24 चेंडूंचा खेळ. गोलंदाजी मार्कडे पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय ऑक्सिजन मास्टर या क्रिकेट टीम कडून आकाश नावाचा गोलंदाज. 2 आकाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला देखील आकाश गुप्ता आहे. गोलंदाजी मार्कडे देखील आकाश पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आसिफ. पहिला बॉल
ऑफ टिकच्या बाहेर होता. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव तर पूर्ण केली गेली. वाईट बॉलचा इशारा येतो. एकूण 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा चेंडू आणि एक्स्ट्रा चेंडूवर या 2 धावा. आकाश गुप्ता ऑन स्ट्राईक. पॉवर प्लेचे षटक आहे. आकाश हाताळतोय. दोन्ही आकाश एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट केलाय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय. आकाश गुप्ताच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नवनीत सावंत यांच्याकडून पारितोषिक आहे. जर ऑक्सिजन मास्टर या टीमने हा सामना जिंकला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु आकाश यांचा हा जबरदस्त फटका कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार खेचलाय बॅटर आकाश गुप्ता यांनी. चांगला फटका आलाय. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 10. 28 धावांचा पाठलाग. 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आकाश याच्यावर दबाव टाकला गेलाय आकाश गुप्ताच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलला 2 चौकार. पहिला बॉल वाईड होता त्यावर एक सिंगल धाव काढली गेली. वाईडच्या स्वरूपात म्हणजे एकूण 2 धावा मिळाल्या. त्यानंतर 2 चौकार आले. असे एकूण 10 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. इस्माईल युसुफ क्रिकेट लीग आपण स्पर्धा पाहतोय. आजचा पहिला दिवस संध्याकाळच्या सत्रातील महत्वपूर्ण सामना ऑक्सिजन मास्टर बनाम ईदगाह टायगर्स. यावेळेस बॅटची कट बघायची तर चेंडू मार्गस्थ आलाय. क्षेत्ररक्षक आहे अडवेल चेंडू तोपर्यंत सिंगल धाव इथे कंप्लीट केलेला आहे. स्ट्राईक रोटेट सेकंड एंडला आता असेल आसिफ. 11 धावा स्कोर कार्डवर. 21 बॉल मध्ये आता करायचे फक्त 17. 21 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 17 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म उर्दू विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलचा इशारा आलाय. चांगली गोलंदाजी या चेंडूवर. आसिफ यांच्यासाठी पारितोषिक ठेवलं गेलंय. अजिंक्य 11 या टीम कडून सलगच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवतोय. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत कोणतीही धाव काढली गेली नाही. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल आकाश यांचा. समोर असतील आसिफ. ओव्हर पिच पुन्हा एकदा चांगला फटका. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू अडवण्याचे करामत करतोय. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत कोणतेही धाव नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 11. चेंडू बाकी राहिले 18 आणि आता विजयासाठी धावांची गरज असणार आहे 17. 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. इस्माईल युसुफ क्रिकेट लीग सीझन 1चा थरार संध्याकाळच्या सत्रामधील हा सामना आपण पाहतोय. ईदगाह टायगर्स बनाम ऑक्सिजन मास्टर हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. प्रथमतः बॅटिंग केली ऑक्सिजन मास्टर क्रिकेट टीमने 4 षटकांमध्ये केल्या 27 धावा आणि 28 धावांचा पाठलाग हा ईदगाह टायगर्स क्रिकेट टीमचा. आणि 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेत 11. आता चेंडू बाकी राहिलेत 18 आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे 17. इम्रान हा गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. दुसऱ्या षटकासाठी इम्रान असेल तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर. नंतर विनंती करतोय जॉली बॉयज क्रिकेट संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचं. यावेळेस स्विच हिट. चांगला फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. पंच इशारा करतायत हा चौकार. आकाशच्या बॅट मधून चौकार आलाय. आकाश गुप्ता आहे. साड्या बॅटने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव. सॉरी विनंती करतोय जोगेश्वरी बॉयज आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या मॅचच्या समाप्तीनंतर. थोडासा सामना आपल्याला फास्ट खेळवायचा आहे. जोगेश्वरी बॉयज बनाम IY किंग्स युनायटेड या 2 टीम मध्ये मुकाबला रंगेल या इनिंग नंतर. दोन्ही टीमने सज्ज राहा. सुंदर फटका आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूला थांबवलंय तोपर्यंत फक्त 1च धाव आसिफ यांच्या बॅट मधून. या मॅच मध्ये 28 धावा करायच्या आहेत. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 11 धावा. IY किंग युनायटेड क्रिकेट संघ यानंतर मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ओव्हर पिच त्यावर एक मोठा फटका आलाय. आकाशच्या बॅट मधून चेंडू आकाश मार्गाने जातोय थेट
सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 14 चेंडू आता 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून फटका पाहतोय. आकाशचा एक सुंदर फटका, फ्लायटेड शॉट पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉन सीमारेच्या पलीकडे जाऊन तो लँड होतोय. 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल. चांगला फटका आलाय अलॉंग विथ द कार्पेट. घरंगळत चेंडू चाललाय सीमारेषेला. चेंडू ओलांडतोय 4 धावांसाठी. आता मात्र अवघ्या 1 धावेची आवश्यकता. चौकार आलाय आकाशच्या बॅट मधून. या मॅच मध्ये 7 बॉल आणि 24 धावांचे खेळ आकाशच्या बॅट मधून निघाले आहे. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 1 धाव. नक्कीच सन्मान दिलाय चेंडूला. आसिफ यांना स्ट्राईक द्यायची होती बहुधा. नेक्स्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलला इथे आसिफ स्ट्रायकिंग एंडला येतील. 24 धावा तर स्कोर कार्डवर गणल्या गेल्यात. वैयक्तिक 8 बॉल आणि 24 धावांचे खेळ या मॅच मध्ये साकारले. आसिफ वैयक्तिक 1 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 1 धावेची आवश्यकता असणाऱ्या औपचारिकता बाकी राहिल्या. जवळपासच्या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने वर्चस्व प्रस्थापित केले. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जातोय आर्यन. गोलंदाजीसाठी आर्यनला संधी दिली गेली आहे, परंतु 12 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. बारा बॉल आणि विजयासाठी फक्त 1च धाव. चांगला फटका आलाय. कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. बॅटर आसिफ यांच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावांचा फटका. चला लवकरात लवकर विनंती करतोय जोगेश्वरी बॉयज क्रिकेट संघ आपली फिल्डिंग लावून घ्या.